मित्रांनो, भावच्या धक्क्यामध्ये भावना की नाही तर सर्व सदस्यांना एक चेतावणी दिलेली आहे. इथं की नाही सर्व सदस्याला एक समजून बी सांगू लागला, की तुम्ही ज्या ना या आठवड्यामध्ये खूप सारी चुका केलेल्या आहेत, तिला सुधारण्याची काही गरज नाही. कारण की आता फायनल वीक जवळ आलेला आहे. तुम्हाला आता किती समजून सांगा काय नाही, हे तुमच्यावर डिपेंड होतात. तुम्ही आता एवढ्या आठवड्यापासून तुम्हाला मी समजून सांगत आहे, की तुम्ही असं वागू नका, असं गेम प्ले करा. तर तुमचं जे ना स्ट्रॅटेजी वाढशील, तुम्ही गेम ते चांगलं खेळशील. मी तुम्हाला एवढं समजूनसुद्धा सांगून ना, तुम्ही त्याच लाईनला जात आहे. असं की नाही रितेश भाऊ ना इथं सर्वांची चुका काढून सर्वांना एक-एक करून म्हणजे हिसाबात समजून सांगू लागला. तर मित्रांनो, कुठं ना कुठं की नाही आता भाऊ ना खूप रागू लागला. कारण की नाही सर्व सदस्यांना आपली लिमिट क्रॉस करून टाकली होती, असं रितेश भाऊला वाटू लागला. आता इथं फायनल वीक जवळ आलेला आहे. तुम्ही जर असं गेम प्ले करत असल्यानं तुमच्यापैकी मग कोणीही ट्रॉफी असं जिंकण्याची डिझर्वच करत नाही. स्वतःला तुम्ही काही म्हणतच नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही डिझर्वच करत नाही. असं इथं रितेश भाऊ म्हणते. मित्रांनो, कुठं ना कुठं ना रितेश भाऊ ना खूप रागू लागले. तर भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊनं की नाही एकदम जबरदस्त सर्वांची क्लास घेतलेली आहे. आणि सर्वात जास्त म्हणल्यानं की नाही इथं की नाही सागरदादा, विशाल, राकेश, अनुश्री हे 4 जगाचे जे क्लास एकदम जबरदस्त घेतलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जे हे 4ची क्लास एकदम जबरदस्त घेतली आहे? तुमचं मत काय आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.